बिहार निवडणुकीचे निकाल लागलेले आहेत आणि त्याच्यामध्ये एनडीएला घवघवीत यश प्राप्त झालेलं आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी राज्याचे कॅबिनेट मंत्री आकाश फुंडकर आहेत. भाऊ, बिहारचा जो निकाल लागला आणि एनडीएला घसघशीत यश मिळालं, कसं पाहता? हे खूप आनंदाचा क्षण आहे. या देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय मोदीजी, बिहारचं सर्व नेतृत्व आणि विशेष करून बिहारमधील असंख्य कार्यकर्ते यांचं मी अभिनंदन करतो. त्यांची मेहनत फळाला आली आणि जनतेसमोर विकासाचा मुद्दा, बिहारच्या पुढील पिढ्या या शिक्षित झाल्या पाहिजे, त्यांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे, बिहार हे क्षेत्र विकसित झालं पाहिजे, तिथे इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं पाहिजे, ह्या एक आश्वासक विचार घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरं गेलो होतो आणि त्यावर शिक्कामोर्तब तेथील जनतेने केलं. मी जनतेचा सुद्धा खूप आभार मानेल आणि अभिनंदन. या निवडणुकीचा आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर काही परिणाम होणार आहे का? 100% परिणाम होणार आहे. आज जनतेला हे लक्षात येते आहे की नुसतं महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात भारतीय जनता पार्टीशिवाय म्हणजे देशाला आता पर्याय उरला नाही, हे जनतेला कळून चुकलं आहे. आणि बिहारमध्ये सुद्धा जर एवढा मोठा क्लीन स्वीप होतोय, त्यामुळे महाराष्ट्रातील नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा जनता हाच करिश्मा करून दाखवते. भाजपाला म्हणजे आता तुम्ही बोलले की भाजपाला चांगलं यश मिळते, म्हणून भाजपा ही स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लढण्याची तयारी करत आहे. आम्ही बिलकुल स्वबळाची नारा आम्ही दिला नाही. आम्ही तयारी सुद्धा स्वबळावर करत नाही. पण जर आमच्या सोबतचे पक्ष अशी तयारी करत असतील तर मग आम्ही त्या जागा खाली सोडणार थोडीच आहे. आम्हालाही आमच्या कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा असतो. जर आमच्या सोबतच्या पक्षांनी जर असं जाहीर केलं तर त्या सीटवर आम्हाला तर निवडणुकीला सामोरं जावंच लागेल. आमच्या कार्यकर्त्यांना न्याय द्यावाच लागेल. तुमचे जिल्हाध्यक्ष वारंवार दावा करत आहे की आम्ही स्वबळावर लढणार. आपण ऐकलं असेल की महायुतीच्या सर्व नेत्यांनी जाहीर केलाय की जिथे युती होत असेल तिथे युती करावी, जिथे होत नसेल ती स्थानिक परिस्थिती पाहून त्या लेवलला निर्णय करावा. त्यामुळे जिथे होणार नाही तिथे होणार नाही, जिथे होईल तिथे होईल. खामगावमध्ये काय परिस्थिती? खामगावमध्ये मध्यंतरी मी आपल्याच माध्यमातून ऐकलं होतं की राष्ट्रवादी गटनी स्वबळाचा नारा दिला आणि शिंदे गटाचे जे सन्मानित नेते आहेत त्यांनी मध्यंतरी युतीचा मला फोन केला होता. आमचे जिल्हाध्यक्ष त्यांच्याशी चर्चा करतात आहे आणि त्यांचे कार्यकर्ते इकडे दुसऱ्या पक्षासोबत युती करण्याचा प्रयत्न करतात आहे. त्यामुळे चर्चेअंती निर्णय होईल आणि त्यानंतर ठरेल काय करायचं. आज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजपाने काँग्रेसला मदत केली आणि तुमचे महायुतीचे राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये आज भाजपाने भूमिका घेतली, काय सांगाल? आपण एक समजून घ्या, सहकार क्षेत्रामध्ये राजकीय पक्ष नसतात आणि तिथे निवडून आलेले जे लोक होते, जे लोकप्रतिनिधी होते, अशा 12 संचालकांनी हा निर्णय केला. त्यामध्ये भाजपचा एकच संचालक होता. 11 संचालक इतर पक्षांचे होते आणि 1 वर्षामध्ये त्या APMCमध्ये कुठल्याही प्रकारचं काम शेतकऱ्यांसाठी झालं नाही. म्हणून त्यांच्या मनातली खतखत आज बाहेर आली. आणि आपण दुसरी गोष्ट जर पाहिली, ज्या राष्ट्रवादी गटाबद्दल आपण बोलताय, म्हणजे ज्या काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता तेही या अविश्वासात सामील होते. याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की जे राष्ट्रवादीचे इथले नेते आहेत त्यांनी त्यांची अकार्यक्षमता, त्यांचा नीचपणा, त्यांचा दबाव तंत्राचं राजकारण याला झुगारून या लोकांनी मोकळा श्वास घेण्यासाठी हा निर्णय केला. बुलढाणा जिल्ह्याच्या वरवण बकालमध्ये सुजात आंबेडकरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दहशतवादी संघटना म्हटलं. सुजात आंबेडकर आता नव्याने राजकारणात आलेले आहेत. ते काय बोलतात याचं मी आता कधी आजपर्यंत पाहिलं नाही, पण आपल्या माध्यमातून जे त्यांचं स्टेटमेंट कळालं तर त्यांना हे कळायला पाहिजे की आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं 100वे वर्ष साजरं होत आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक अशी संस्था आहे की जी फक्त आणि फक्त स्वयंसेवकांच्या भरोश्यावर चालते आणि यांचं जे काही कार्य आहे ते फक्त सेवा कार्य आहे. जनतेची सेवा करणे, या भारत मातेची सेवा करणे हा एकमेव विचार घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काम करत असतो आणि 100 वर्षामध्ये 140 कोटी जनतेने त्यांच्या कार्यावर शिक्कामोर्तब केलं. सेवा कार्य आहे आपण म्हणतो आणि त्याचं असं म्हणणं आहे की जर हे सेवा कार्य असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे रजिस्ट्रेशन काय करतो? रजिस्ट्रेशन करायचा काय संबंध? ही काही म्हणजे NGO नाही आहे. हा सर्व स्वयंसेवक, सर्व नागरिकांनी एकत्र येऊन तयार झालेला एक हा विचार आहे आणि एका विचारावर काम करणारे हे असंख्य करोडो लोक एकत्र आलेले आहेत. त्यात रजिस्ट्रेशन कशाला करावं लागतं? ह्या काय राजकीय पक्ष थोडी आहे.
अंबादास दानवेंनी दावा केलाय की या पार्थ पवारच्या प्रकरणामुळे अजित पवार हे सरकारमधून बाहेर पडणार होते. अंबादास दानवेंना आता नेमकंच विरोधी पक्षनेतेपद दिलंय. ते अजून आमदार नाही आहेत आणि पक्ष नेतृत्वाच्या डोळ्यासमोर असलं पाहिजे म्हणून आता ते असं काहीतरी बोलतात. त्या दिवशी अजितदादांनी सांगितलं की मी अगदी निष्कलंकपणे काम करतोय, सरकार मी छान पद्धतीनं चालवतोय, त्यांच्या खात्यांवर कोणत्याही प्रकारचे आरोप नाही. त्यामुळे असे काही भानगडी बोलून अंबादास दानवेंनी लाईमलाईटमध्ये राहण्याचा प्रयत्न करू नये. पार्थ पवारच्या प्रकरणामध्ये तुम्हाला वाटते का अजित पवारने राजीनामा द्यावा? पार्थ पवारांच्या कंपनीनी जे काही केलं आहे त्यामध्ये ते शेअर होल्डर आहेत आणि जेव्हा हे प्रकरण समोर आलं तेव्हा 9 लोकांवर की किती लोकांवर गुन्हे दाखल झाले. जे अधिकारी होते त्यांच्यावर कारवाई झाली आणि देवेंद्रजींनी वारंवार सांगितलं की त्यामध्ये चौकशीअंती जोही दोषी आढळेल, मग पार्थ पवार का असेल, त्यांच्यावर कारवाई होईल. त्यामुळे याच्यात अजितदादांनी राजीनामा देण्याचा प्रश्न नाही. नक्कीच हे होते आपल्यासोबत राज्याचे कॅबिनेट मंत्री आकाश फुंडकर, ज्यांनी सर्व मुद्द्यावर आपली सडेतोड प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. लोकशाही मराठीसाठी संदीप शुक्ला, खामगाव, बुलढाणा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.